घरात उरलेले जे छोटे-छोटे कपड्यांचे तुकडे असतात, ते कोणासाठी उरलेले कतरण असतं, पण माझ्यासाठी त्यातून तयार होते एक छोटंसं सुंदर जग. कधी टोपली बनवते, तर कधी चेनवाला डब्बा, तर कधी छानसं लेटर बॉक्स, तर कधी फ्लॉवर पॉट. असे छोटे-छोटे मी ऑर्गनायझर बनवत असते. बाकीच्या वस्तू मी लॉकडाऊनमध्ये बनवलेल्या होत्या. त्यावेळेला घरात बसून काहीतरी नवीन करायचं, मन रमवायचं म्हणून मी हे सगळं बनवायला सुरुवात केली. आणि खरं सांगू का, आजही मध्ये-मध्ये कामामधून वेळ काढून मी माझ्या आनंदासाठी काही ना काही बनवत असते. घराचं डेकोरेशन असो किंवा बुटीकचं डेकोरेशन असो, माझ्या मनात नेहमी नवीन आयडिया चालू असतात. सगळं लगेच शक्य होत नाही, कारण काम खूप असतं. पण थोडासा जरी वेळ मिळाला ना, तरी मी माझ्या आवडीचं काम नक्की करते. लहानपणापासून ऑब्झर्व्ह करायची सवय होती. कुठे काही सुंदर दिसलं की ते घरी येऊन बनवायचा प्रयत्न करायचे. एकदा एका ताईच्या घरी गेले आणि मी तिथे उलनचा छानसा सुंदर बदक पाहिला. त्यामध्ये लाईट टाकलेला होता. इतकं सुंदर वाटत होता मला, की घरी येऊन मी तसंच बनवलं. माझ्या शेजारच्या वहिनी स्वेटर विणायच्या. मी फक्त त्यांच्याकडे बघायची. 5-10 मिनिटं त्यांच्याजवळ बसायची. त्या कसं करतात ते ऑब्झर्व्ह करायची आणि घरी येऊन तसंच करायला म्हणजे प्रयत्न करायची. असं करता-करता मला खूप काही शिकायला मिळालं. आता YouTubeवर शिकण्यासाठी खूप मोठा खजिना आहे. कोणी बॅग बनवतं, कोणी ऑर्गनायझर, तर कोणी डेकोरेशनच्या वस्तू. प्रत्येकाकडून काही ना काही नवीन शिकायला मिळतं. मला असं वाटतं मैत्रिणींनो, आपल्यामध्ये जर कला, क्रिएटिव्हिटी आणि काहीतरी करण्याची आवड असेल ना, तर आपण नक्कीच सुंदर काहीतरी तयार करू शकतो. बऱ्याचशा मैत्रिणींना वाटतं आपल्याला काहीच येत नाही. पण खरं सांगते, प्रत्येक स्त्रीमधून एक ना एक कला नक्की लपलेली असते. फक्त तिला वेळ द्यायचा, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि सातत्य ठेवायचं. कधी-कधी आपण जे मनापासून करतो ना, तेच आपली ओळख बनून जाते. तर आजच्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या डेकोरेशनच्या आणि खूप छोटे-छोटे ऑर्गनायझर आहेत, त्याच्यामध्ये आपण भरपूर काही आपल्या वस्तू ठेवू शकतो. अशा पद्धतीने मी बनवलेल्या आहेत आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. थँक